गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आज आले आहोत तुळशीबागेत शॉपिंगसाठी. गाईज, आम्ही आलो आहोत तुळशीबागेत आणि पिल्लूला घ्यायचं जॅकेट, जीन्सचं जॅकेट. तर आता बघूया तुळशीबागेत कुठं जीन्सचं जॅकेट मिळतं. काय घ्यायचं तुला? भैया ऐका ना, जीन्सचं जॅकेट मिळेल का छोट्यांचं? एखादं छोटं साईज मध्ये असेल तर. हा तसंच पाहिजे, पण हिला बसणार पाहिजे. नहीं बैठेगा इथं मिळेल बहुतेक. बघायचं का? पण अशा प्रकारे इथे वरती पण बऱ्याच आहेत व्हरायटी. मॅडमला असं सिवलेस नको आहे, फुलमध्ये पाहिजे. तर गाईज, तुळशीबागचा आपला गणपती आहे, त्याचं दर्शन घ्या. सो गाईज, आता बघू या शॉपमध्ये तरी मिळेल का नाही. ह्याच्यात आहेत कलर. काळा कलर आहे. तुळशीबाग शोधला आणि एका ठिकाणी मिळालं, पण ते साईजनी छोटं होतं. त्याच्यामुळे आता काय बघू कुठे मिळतंय. बाबा कुठे गेले? बाबाला सापडलं वाटतं. घाबरलो ना आम्ही. कुठे गेले तुम्ही? नाही, ते बॉईज आहे. मिळालाय आपल्याला ड्रेस. हा पण राईटला चल पटकन, काही शॉपिंग करून देत नाही. म्हणून कधी पण आहे ना, तुळशीबागेत यायचं असेल ना, मिस्टरांना अजिबात घेऊन यायचं नाही. काहीच नाही, जे फक्त आपल्याला पाहिजे ना तेवढंच मिळणार. त्याच्या व्यतिरिक्त इकडं तिकडं हलताच येत नाही. हे बघा बाबा, अहो थांबा की. तर गाईज, इकडे सगळे तांब्याचे वगैरे जे भांडी आहे देवाची वगैरे सगळी ही आतल्या साईडला मिळतात आणि खूप छान. तुम्ही बघू शकता, त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे. आले ना पप्पाचं. तर गाईज, ते दोघं जण पळाले. कोल्ड कॉफी घेऊया आता जरा. गर्दी बघा, कोल्ड कॉफी. गाईच्या स्मृती आहे. आता किस्सा सांगते. दोघं गेले पॅटीस आणायला. झालं असं की माझ्याकडे एक जीन्सचं जॅकेट आहे, जे की मी असं ड्रेसवर वगैरे नाही का यूज करते. टी शर्ट वगैरे घातलं की त्याच्यावर आपण जीन्सचं जॅकेट घालतो. मॅडम म्हटल्या मला सेम असंच जॅकेट घ्यायचं आहे. आता कालही आम्ही गेलो होतो, यांचं एक काम होतं त्या साईडला म्हणून गेलो. आणि येता येता मी चेक केलं, पण तुळशीबागेत म्हणजे 2-3च ठिकाणी बघितलं. मे बी ते कोणता आईस्क्रीम आहे, त्या आईस्क्रीमच्या साईडला बघितलं, ते तिकडे नाही मिळालं. सो मग आज बाबांना सुट्टी होती. चला बाबा, मला जॅकेट घ्यायचं आहे, मला जॅकेट घ्यायचं आहे. फायनली ते जॅकेट मिळालं आहे आणि आता पूर्ण सेटच मिळाला आहे. जीन्स वगैरे तर जसं घ्यावं लागलं, कारण ते म्हणते. सो आता ही आहे जीन्स आणि
हे असं व्हाईट कलरचं टी शर्ट आहे सीवलेस आणि त्याच्यावर हे असं जॅकेट. तर काय ना असं तुमची मुलं पण करतात का की तिला ना मी जसं राहते ना तसं तिला राहायला खूप आवडतं. मम्मी तू जसं करते ना तसंच मला आवडतं. माझं घड्याळ असं आहे तर मला पण असंच घड्याळ पाहिजे. सो तिच्या बड्डेच्या वेळेस ते घड्याळ घेतलं. ज्या गोष्टी मी हे करते ना तिला त्या आवडतात तर त्याच्यामुळं मग म्हटलं ठीक आहे चला आता लहानपणीच अशी मजा होते. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. तुळशीबागेत प्रचंड गर्दी आणि तुमचे पण मिस्टर असं करतात का? म्हणून मिस्टरांना कधी न्यायचंच नाही ॲक्च्युली तुळशीबागेत. काहीच घेऊन नाही देत. इयरिंग्स म्हणजे कानातले जे हे बघायला गेलं की चल 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 अहो बांगड्या बघू दे चल 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 असं काहीच बघून देत नाही, काहीच घेऊन देत नाही. जेवढं महत्त्वाचं घ्यायचं म्हणजे जे मोजकं घ्यायचं आहे ना तेच घ्यायचं आणि निघायचं असं आहे त्यांचं. त्याच्यामुळे खरंच मिस्टरांना कधी घेऊन जावं नाही तुळशीबागेत. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि भरभरून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.